नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये परत एकदा मी तुमचं स्वागत करतो. ट्रेड्स अँड ट्रेडिंग इन्स्टिट्यूट दररोज तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमवरती येऊन आम्ही ट्रेडिंग शिकवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. सो जे लाईव्ह स्ट्रीमला दररोज असतात त्यांना माहीत असेल की आजसुद्धा आपण एक ट्रेड प्लॅन केलेला, ज्यात आपल्याला आज 190 पिप्स कॅप्चर करता आलेत. ओके, आणि त्यापेक्षा पण जास्त पिप्स आपण कॅप्चर केले असते, पण सगळ्यांनी त्यांची पोझिशन ऑलरेडी बुक केलेली, त्यामुळे आपण तो ट्रेड जास्त होल्ड केला नाही. ओके, लाईव्ह स्ट्रीम जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर संध्याकाळी 7 वाजता दररोज आपण यूट्यूबवरती लाईव्ह येतो. लाईव्हमध्ये ट्रेड्स देतो तुम्हाला, आणि मेन म्हणजे ट्रेड्सचं प्रत्येक ट्रेड्सचं लॉजिक हे तुमच्यासोबत शेअर करत असतो. सो तिथं या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक्स करू नका, कारण जेवढे जास्त लाईक्स असतील तेवढा आमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो की तुम्हाला चांगले चांगले ट्रेड्स देऊ, तुमच्यासाठी चांगले चांगले कंटेंट्स बनवू. इन्स्टावरती पण ट्रेड स्मार्ट सिरीज आपण चालू केलेली आहे, जिथं डेली मी तुम्हाला ट्रेडिंगबद्दल, प्रोफेशनल ट्रेडर्स आणि आपला म्हणजे नॉर्मल ट्रेडर्स जे असतात त्यांच्यात काय फरक आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिथं एक्सप्लेन करत असतो. ती सिरीज पण बघा, 30 डेजची सिरीज आहे, तीसुद्धा तुम्हाला आवडेल. ओके, 18 जूनचं जे ॲनालिसिस केलेलं, आजचं जे मार्केटचं आपण कालच्या व्हिडिओमध्ये ॲनालाइज केलेलं, ते सगळं व्यवस्थित वर्क झालेलं आहे. प्रॉपर आपण ज्या लेवल्स मार्क केलेल्या त्या लेवल्सवरून प्रॉपर मार्केट्सनी मुवमेंट दिलेले आहेत. आता आपण 19 जूनचं प्रेडिक्शन करणार आहे. लेट्स सी मार्केट कुठल्या साईडला मुवमेंट देऊ शकतं. ओके, गोल्डमध्ये जर तुम्ही बघितलं तर आता गॅप फिल झालेला आहे, जो मी तुम्हाला काल ॲनालिसिस सांगितलेलं की एक चॅनल तयार करतो आहे हावाला, आणि चॅनल जिकडं ब्रेकआउट देईल त्या साईडला मार्केट एक चांगली मुवमेंट देईल. ओके, एक्झॅक्टली सेलिंग साईडला मुवमेंट दिला, आणि हा पूर्ण गॅप अप जो झालेला तो पूर्ण गॅप मार्केटने फिल केलेला आहे. आता काय होणार आहे, मार्केटमध्ये एक लेवल मिळाली आहे बघा, खूप महत्त्वाची लेवल आहे ती, म्हणजे ही 4216. मार्केट आता या लेवलला टॅप करायला परत एकदा येणार, कारण गॅप फिल केल्यानंतरनं मार्केटने परत 2 4 आवर्सच्या बुलिश कॅन्डल्स तयार केला, आणि नंतरनं शार्पली सेलिंग साईडला मार्केट यायला लागलं. ठीक आहे, 4216 ही लेवल सगळ्यांनी मार्क करून ठेवा. ज्या वेळेस या लेवलवरती मार्केट येईल तेव्हा इथं या ब्रेकआउटला, एक्झॅक्टली 4216 या ब्रेकआउटला तुम्ही शॉर्ट करू शकता. आफ्टर दिस ब्रेकआउट 40 पिप्सचा SL लावा, आणि एका मोठ्या टार्गेटसाठी तुम्ही इथं जाऊ शकता. ओके, 1:10 सुद्धा तुम्ही या ट्रेडमध्ये कॅप्चर करू शकता. सो 4216 ही लेवल सगळ्यांनी चार्टवरती मार्क करून ठेवा. ठीक आहे, थोडंसं मी हे खाली घेतो. एक्झॅक्टली या पॉईंटला तुमची एंट्री होईल. ओके, आणि बाईंग साईडला जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर इथून सपोर्ट घेऊन मार्केट वरती जायचा प्रयत्न करेल, पण लगेच इन्स्टंटली बाईंग साईडला कोणी ट्रेड प्लॅन करू नका, कारण बाईंगमध्ये एखादा आपल्याला FVGचा ब्रेकआउट पाहिजे. समजा जर रेड कॅन्डल्स, एक बेरिश FVG, ओके, म्हणजे फर्स्ट कॅन्डलचा लो आणि थर्ड कॅन्डलचा हाय, समजा हा हाय जर इथं असता या पॉईंटला आणि हा FVG आपला तयार झाला असता, तर या FVGचा ब्रेकआउट आल्यानंतरच, या FVGचा इथं जर ब्रेकआउट आला तरच आपल्याला इथं एंट्री प्लॅन करता येईल, अदरवाईज आपण एंट्री करू नाही शकणार. ठीक आहे, बाईंग साईडला याच्या व्यतिरिक्त कुठलीही एंट्री प्लॅन करू नका, अदरवाईज तुम्ही ट्रॅप होणार. ठीक आहे, अशा एंट्री जिथं तुम्हाला एंट्री मिळेल तिथं 40 पिप्सचा SL लावून तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. आजकालचं जे मार्केट आहे ते 30 पिप्सचं नाही राहिलेलं, कारण मी दररोज गेले 6 महिने ट्रेड करतो आहे, ज्यात तुम्हाला मी 30 पिप्सचाच SL देतो, आणि मोठे मोठे ट्रेड्स आपण कॅप्चर करतो. पण थोडासा SL वाढवा, स्विंगला प्रॉपर SL लावा जावा. समजा जर इथं तुम्ही बाईंग साईडला, इथं जर तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन केला तर एक्झॅक्टली या स्विंगला SL तुमचा लागला पाहिजे. स्विंगला लक्षात ठेवूनच तुम्ही व्यवस्थित ट्रेड प्लॅन करा. ओके,
आज गुरुवार आहे, आज लाईव्ह स्ट्रीमवरती चांगला ट्रेड झाला, उद्या देखील चांगले ट्रेड होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह स्ट्रीम जॉईन करायला कोणी विसरू नका. ओके, चलो थँक्यू सो मच गाईज. अशाच डेली ॲनालिसिस व्हिडिओ बघत जावा आणि चांगले चांगले ट्रेड्स प्लॅन करा. अजून एक लेवल आहे जी महत्त्वाची तुमच्यासाठी ठरू शकते, ती म्हणजे 4316. ओके, या ब्रेकआउट नंतरनं तुम्ही लॉंग आरामात करू शकता. परत त्या चॅनलमध्ये मार्केट येतं आहे. एक स्विंग ट्रेड जर तुम्हाला प्लॅन करायचं असेल तर हेवी ट्रेड या लेवलपासून तुम्ही प्लॅन करू शकता. एक 150 पिप्सचा एस एल लावा आणि 660 पिप्सचं तुम्हाला टार्गेट मिळू शकतं. ओके, चलो थँक्यू गाईज. बाय 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 बाय. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.